अमरावती में सांसद नवनीत राणा ने मीडिया से बातचीत में मौलाना सैयद कादरी के लोकसंख्या वृद्धि बयान को लेकर अपना स्पष्ट रुख रखते हुए कहा कि हिंदू समाज को भी 3-3 या 4-4 बच्चे पैदा करने चाहिए। उन्होंने कादरी के विचार को भारत को कमजोर करने वाला बताया। इसके अलावा नवनीत राणा ने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पर भी अपनी राय व्यक्त की और कहा कि शरद पवार महाराष्ट्र के वरिष्ठ नेता है और अगर शरद पवार और अजित पवार एक साथ आए तो यह अच्छा है, क्योंकि दोनों एक ही परिवार के हैं और अजित पवार ने उन्हें भाजपा के साथ जाने की सलाह दी थी। आइए सुनते हैं नवनीत राणा का बयान। मी खूप स्पष्ट म्हटलेलं आहे की एक मौलाना आहे की कोण आहे देवालाच माहीत आहे, पण ते खुलेआम असं म्हणतात आहे की मला 4 बायका आणि 19 मुलं आहे म्हणतात आणि मला त्या गोष्टीची लाज वाटते की माझं कोरम 19 मुलांचं जे मला पाहिजे होते ते 30-35 मुलं पाहिजे होते आणि ते कोरम मी पूर्ण करू शकलो नाही म्हणे आणि त्या गोष्टीसाठी मला आजही नाराजगी वाटते। तर मी सगळे हिंदूंनाही सांगन की ते जर खुलेआम म्हणतात आहे 4 बायका आणि 19 मुलं, तर आपण किमान 3-3 4-4 मुलं आपले हिंदू लोकांनी केले पाहिजे। या ज्या पद्धतीने डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करत आहे बोलून, तर मला वाटते की आपणही हिंदुस्थानमध्ये या भूमीमध्ये जन्माला आलो आहे। त्यांचा विचार आहे या हिंदुस्थानाला पाकिस्तान बनवण्याचं, एवढे संख्याने पोरं मुलं पैदा करून, तर आपण एक मुलांवर का संतुष्टी करत आहे? 4-4 3-3 4-4 मुलं आपणही सुद्धा केले पाहिजे, त्याच्यामध्ये काही दुम्मत आपण कोणी ठेवली नाही पाहिजे। आम्ही सुद्धा आग्रह करत आहे की आम्हाला आमचे विचारधाराचे जे लोक आहे त्याच पक्षासोबत आम्ही काम केलं पाहिजे आणि त्याच पक्षासोबत आम्ही युतीमध्ये अमरावतीमध्ये काम केलं पाहिजे आणि तीच आग्रह आमचे वरिष्ठ नेते आमचे नेत्यांकडून आम्ही तीच मागणी करणार आहे। किती जागा एकंदरीत भाजप अमरावतीमध्ये लढणार आहे? काय किती जागा अमरावतीमध्ये लढणार आहे भाजप? ते आमचे वरिष्ठ नेते ठरवतील। पार्लमेंटरी बोर्ड आहे आमचं भारतीय जनता पार्टीचं आणि जे त्यांचे आदेश नाही त्याप्रमाणे इथे तिकिटा वाटप होईल। मला असं वाटते की पवार साहेब आमचे खूप वरिष्ठ नेता या महाराष्ट्राचे आणि देशाचे आहे। त्यांच्या बाबतीत आणि अजितदादा आणि हे सगळे परिवार आहे, पहिलेही हे परिवारच होते आणि अजितदादांनी स्पष्ट म्हटलं होतं की मला पवार साहेबांनीच BJPमध्ये जाण्यासाठी आग्रह केला होता आणि जेव्हा 72 आवर्स की 2 दिवसामध्ये त्यांची सत्ता बसली आणि तुटली होती, तेव्हा स्पष्ट शब्दामध्ये अजितदादांनी म्हटलं होतं की पवार साहेबांनीच मला पाठवलं होतं आणि ते पाठवल्यानंतर ते सगळं परिवार आहे, कधी ना कधी तर परिवार एक होतेच आणि ते झाले तर चांगलंच आहे।